मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या पुंक संकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर गावाकडे आहे मी आणि आज गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस आहे. म्हणजेच आज जे 5 दिवस गणपती असतात त्यांचं विसर्जन आहे. तर जास्त करून आपल्या कोकणामध्ये गणपती बाप्पा आहेत ना, बहुतेक जणांच्याकडे 5 ते 6 दिवस असतात. पण या वर्षाने एक दिवस एक्स्ट्रा भेटला, म्हणजे आज हा 6वा दिवस आहे. तर आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन. तर अशा प्रकारे हे गावचं वातावरण आहे, मस्त असं हिरवंगार. शेती झालेली आहे. आता भात शेती माझ्या मागे बघू शकता तुम्ही. तर थोडा घराजवळ फेरफटका मारूया. आणि आजचा आपला ब्लॉग असेल स्पेशली गणपती विसर्जन मिरवणूक त्याबद्दल. तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया. व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा आणि कुणी आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ थोडा लेट अपलोड होईल कारण थोडा एक नेटवर्कचा इश्यू आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी तिकडे गेल्यावर मुंबईला गेल्यावर अपलोड करेन. तर व्हिडिओ आपण सुरुवात करूया. आता आलेले आहेत अनिकेत लाकण. अनिकेत, काय याचं नाव काय? अर्पित. अर्पित. अर्पित इकडे बघ. अर्पित हे बघ. हे बघ. अर्पित गावाला आल्यावरती आजारी पडला वाटतं. आजारी मध्ये का रे? काय गाडीतून प्रवास, 22 तास गाडीतून प्रवास केलेला आहे. काय बोलतो? कुठून? विरारवरून ना? विरारवरून. 22 तास. ट्रॅफिक, एवढा ट्रॅफिक की गाडी जागची हालत नव्हती. काय बोलतो? त्यामुळे लहान मुलांना जास्त त्रास झाला. लहान मुलांना काय, मोठ्या मुलांना पण जास्त त्रास झाला. तुम्हाला भेटलं की रस्त्याचा प्रॉब्लेम होता? नक्की रस्त्याचा पण प्रॉब्लेमच होता आणि ट्रॅफिक भरपूर होता आणि ड्रायव्हर पण कसा नवीन होता ना, त्यामुळे ते एकदम स्लो जायचं. म्हणजे जे ड्रायव्हर होते ते आपल्याकडचे नव्हते, कोकण आपल्याकडचे नाही. आणि परत त्यांचा संप चालला होता, त्यामुळे गाडी आमची विरारमध्ये 4 तास लेट झाली. जी गाडी 7ला सुटणार होती ती गाडी 10-11ला सुटली, त्यामुळे आम्हाला अजून जास्त लेट झाला. तर तुला आज टाइम भेटला का आमच्याकडे यायला, पाय पडायला? काय सांगू तुला, मुलांना हैराण केला ना आल्यापासून. म्हणजे त्याच्या अंगात शक्तीच नव्हती, असं करत होता. 2 वेळा डॉक्टरकडनं आणली, तेव्हा कुठं आता जरा बरं वाटायला लागलंय, म्हणून मी आता आलो पाय पडायला मुलाला. ठीक आहे, चल पाय पडून ये. तोपर्यंत जरा मी ते बाहेर फेरफटका मारतो. येतो मी. थोडा घराजवळ फेरफटका मारूया, कारण आल्यापासून इकडे जायला भेटलं नाही मला आज. तर आता थोडं बाहेर पडलो इथे घराजवळच. अशा प्रकारे हे मस्त असं वातावरण आहे सध्या आता आपल्या कोकणामध्ये. खास करून भात शेती आहे ना, तयार झाली. म्हणजे कारण लवकर झाले ना भात यावेळेला, भात कापायचं लवकर होईल यावर्षी. कारण आता तर सप्टेंबर स्टार्टिंगला बहुतेक भात म्हणजे थोडी हळवी भात झाले इतके आता. आणि हे आमचं भात बघा अशा प्रकारे. हे बघा, भाताला इथे लोंबे आलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे. तर ही आहे ना आमच्या घराच्या मागची बाजू आहे आणि ही सर्व आमची भात शेती वरती इथे. आणि इथे वरती पण ही जी शेती बघताय ना आपण, ती आमची शेती आहे, भात शेती. बघा हे आमच्या घराजवळचं वातावरण आहे मस्त असं. आणि ही आपली सर्व भात शेती. आणि हे इकडे समोर घर बघताय ना, हे श्रीकांत कदमचं घर आहे. आणि हे इथे आमचं घर. बाकी ही वाडी सगळी आमची खाली इकडे आहे. तर चला थोडा आपण फेरफटका मारूया. तर इकडे आल्यानंतर वरती हे बघा, मखमलची झाडं कशी आली तिथे आमच्या इथे. आता फुलं येतील दसऱ्यापर्यंत ना. हे बघा आता कळ्या तर आलेल्या आहेत. हे बघा ह्या ठिकाणी थोडी फुलं आलेली आहेत. मी आता आलो ना इथे वरती श्रीकांत कदम यांच्या घरी. तर त्यांच्याकडे खास डेकोरेशन आहे यावेळेला. तर त्यांच्याकडे डेकोरेशन आहे ना, राजवाड्याचं डेकोरेशन आहे, त्यांनी स्वतः बनवलं यावेळेला. तर सर आपण जाऊया श्रीकांत कदम यांच्या घरी, पाहूया कशा प्रकारे त्यांनी डेकोरेशन केलं आहे ते. श्रीकांत कदम यांच्या घरी बघू शकता अशा प्रकारे हे राजवाड्याचं डेकोरेशन स्वतःहून केलंय. तर त्यांची थोडक्यात आपण मुलाखत घेऊया आता. श्रीकांत कदमांची छोटीशी मुलाखत घेऊया डेकोरेशन बद्दल. माझं नाव श्रीकांत भागवजी कदम. आम्ही एक यंदा नवीन डेकोरेशन बनवलेलं आहे, राजवाडा. तर श्रीकांत, तुम्हाला यासाठी काय काय साहित्य आणि तुम्हाला किती दिवस लागले? यासाठी मला डेकोरेशन बनवायला 15 दिवस लागलेले आहेत. डेकोरेशन पूर्ण इको फ्रेंडली डेकोरेशन बनवलेलं आहे. पुट्ट्याचा वापर केलेला आहे याच्यामध्ये. आणि पेपर डिझाईन मध्ये पेपर आणि टिकल्यांचा वगैरे वापर करून डेकोरेशन बनवलेलं आहे. तर तुला ही कल्पना कशी काय सुचली? हा डेकोरेशन बनवता मी गेल्या वर्षी एका गावामध्ये गेलो होतो, तिथे मी हा डेकोरेशन बघितलं होतं. तर मला पण असं वाटलं की आपण काहीतरी इको फ्रेंडली डेकोरेशन असं बनवूया या वर्षी नवीन. तर त्या कल्पनेनेच हा आम्ही डेकोरेशन बनवलेलं आहे. धन्यवाद श्रीकांत कदम, अतिशय आपण चांगले डेकोरेशन केलंय.
सर्वांना खूप आमच्या वाडीतील सर्व लोकांना हे आवडलं. धन्यवाद. ओके, धन्यवाद श्रीकांत. खूप छान डेकोरेशन बनवलं श्रीकांतने यावेळेला. घरगुती डेकोरेशन पद्धतीने त्याने खूप मेहनत घेतली आणि बोलते म्हणजेच 15 दिवस लागले डेकोरेशन बनवण्यासाठी. मंडळी आता आपण जात आहोत आमच्या घरी, म्हणजे आपल्या घरी. आता दुपारचे वाजलेत 2 आणि आता आपण जाणार आहोत आरतीला. आजची शेवटची आरती असणार आहे आणि नंतर मग आपण जाणार आहोत मग विसर्जन मिरवणूक असेल तिकडे आपले गणपती बाप्पा घेऊन. चला आता आपण जाऊया घरी. एकंदरीत खूप असं चांगले दिवस यावेळेला गणपतीचे गेलेत, कारण पाऊस पण थोडा कमी होता. आता बघाल ना माझ्या मागे कडाक्याचं ऊन पडलंय. संध्याकाळी मिरवणुकीला पाऊस नको आहे, त्यामुळे ऊन आहे ते बरं आहे आता. कारण आमची थोडी पायवाट आहे ना, अडचणीची आहे, त्यामुळे आपल्याला थोडं चालताना प्रॉब्लेम होतो, त्यामुळे ऊन असेल तर बरं होईल. चला आपण जात आहोत आता घरी. चला आता या वर्षातील शेवटची आरती चालू आहे आता संतोष लाखन यांच्याकडे. आत्ताच आमच्याकडे शेवटची आरती झाली आहे. आपल्यासोबत आहे आरती. आता थोड्याच वेळात म्हणजे 5 वाजता गणपती विसर्जन बाहेर काढतील, कारण ऊन चांगलं पडलंय त्यामुळे बरं आहे. पाऊस असल्यास लवकर काढले असते, पण यावेळेला लेट काढतील. तर आता आपण जाऊया डायरेक्ट घरी. ह्या कशा प्रकारे तयारी करतात ती गणपती विसर्जनासाठी. तर मित्रांनो, फायनल बाप्पांना आता खाली उतरवले आणि पप्पा इथे नैवेद्य दाखवत आहेत, दही आणि भात. आता गणपती बाहेर काढतात ना, तर अशावेळी दही आणि भातचा नैवेद्य दाखवतात. पारंपरिक आपल्या पद्धतीने दाखवत आहेत. नंतर मग आपली बाप्पांची मूर्ती आपण आता बाहेर काढू 5-10 मिनिटांनी, सर्व पाय पडले की.
आले बघा गणपती मध्ये आले ना आले वाटतं कोण आलं काय आले गणपती बाप्पा सर्वदा योग सुंदर गडावा हे कारणी देव माझा पडावा वैष्णव गुणवंतार तार गुणाय कामा गणेशा त्यांनी सुद्धा आपली काही वगैरे पूजा केली असेल हाऊसमोज केलेली आहे त्या सगळ्यांची बा नोकरी धंद्यात कामाधंद्यात सर्व प्रपंचात सर्वांना सुख शांती भरभराट पैसा रुपा असू दे असं बा आणि सर्वांना गणपती बाप्पा तुला आरत करतो नवस लावतो आणि गाणं गातो हर हर गणपती बाप्पा
Yeah, let's go.
अशा प्रकारे आमच्याकडच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि आपल्यासोबत आहेत सतीश गायकवाड. सतीश, काय सांगशील, कसे दिवस गेले आजचे या गणपतीचे आपले? आनंदाची गेली, आम्हाला मजा वाटली आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूपच मजा आली. डीजे वगैरे होता, आरतीला एकदम स्पीकर वगैरे घेऊन गाडीतले लोक भजनाला वगैरे, आरतीला वगैरे खूप मजा आली या टायमाला. असं तुम्ही पुढच्या वर्षी पण या नक्कीच. मला आता आपण घरी. तर अशा प्रकारे आता सर्व लोक विसर्जन करून घरी जातात. संध्याकाळचे वाजलेत 6:30 आणि ही अशी पायवाट आहे आमची आणि ह्या वाटेने आता सर्व लोक घरी जातात. आपल्यासोबत आहे रुद्र. रुद्र, काय मग मामाच्याकडे मजा येते ना? हो. तुझं गाव कुठलं? चिपलू कामते. कामते मजा असते कशी? नाही ना. हा बघ, तर याला पण मजा आली आमच्याकडे. दरवेळेला आमच्याकडे असं होळीमध्ये म्हणा, गणपतीमध्ये आमच्या गावी असतो. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्याकडे बाप्पांची विसर्जन मिरवणूक असते. तर थोडी पायवाटच आहे, त्यामुळे थोडं चालायला अवघड होतं, परंतु सर्वांना सवय असल्यामुळे सर्व एकदम व्यवस्थित होतं. तर तुम्हाला हा आमचा विसर्जनच्या मिरवणुकीचा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.